कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेली पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची निवासस्थानं गेल्या अनेक वर्षांपासून अक्षरशः धूळ खात पडली आहेत. छताला गळती लागली असून फरशा उखडल्यात. या निवासस्थानांचा फारसा कोणी वापरच केला नाही, तर या निवासस्थानांची वेळच्या वेळी देखभाल दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे ही इमारत अक्षरशः पडीक इमारत बनली आहे. पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात असलेली कर्मचाऱ्यांची निवासस्थानं वापराअभावी ओस पडली आहेत. एकीकडे अनेक गोरगरिबांना राहायला डोक्यावर छप्पर नाही, तर दुसरीकडे पन्हाळ्याच्या मध्यवस्तीत बांधलेली ही निवासस्थानं धूळ खात पडली आहेत. वास्तविक रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ही इमारत बांधली होती, पण त्याचा फारसा कोणी वापरच केला नाही. सुमारे 8 वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोट्यावधी रुपये खर्च करून ही निवासस्थानं बांधण्यात आली. मात्र त्यानंतर पाणी पुरवठ्याची व्यवस्था झाली नाही आणि इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्षच दिलं नाही. अनेकदा पाणी कनेक्शन मिळावं याची मागणी करण्यात आली, पण त्याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही. रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांसाठी एकूण 9 निवासस्थानं बांधण्यात आली, पण देखभाल दुरुस्ती नाही आणि राहायला कुणी तयार नाही, अशा दोन्ही कारणांनी शासनाचा हा खर्च वाया गेलाय. सध्या पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील एकही अधिकारी आणि कर्मचारी इथं राहत नाही. परिणामी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात ताबडतोब कुणीही उपस्थित असत नाही. अशा परिस्थितीत निवासस्थानांची योग्य दुरुस्ती करून पाणी पुरवठ्यासह आवश्यक सुविधा द्याव्यात आणि पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना या ठिकाणी राहणं बंधनकारक करावं, अशी आता मागणी होतीये.